फी जे आपली आहे म्हणजे जे ऑनलाईन कन्सल्टिंग फी आहे आपली, ते तुम्हाला फी किती वाटते? म्हणजे कशी सफिशियंट वाटते, जास्त वाटते, कमी वाटते? पद्धतशीर आहे, सर्वांना परवडणारी, साधारण शेतकरी असेल त्याला सुद्धा ती व्यवस्थित आहे. जास्त काही फी नाही आणि फीपेक्षा आमचा बाकीचा खर्च खूप कमी झाला पूर्ण. याला खर्च सर आपला झाला जवळपास 1,50,000च्या जवळपास खर्च आहे. 1.5 लाखाच्या आसपास जे मल्चिंग पासून पूर्ण हे सर्व त्याच्यामध्ये तार बांधी, मजुरी म्हणजे कामगाराची, आता तुमचा सर्व त्याच्यामध्ये आला. खर्च निघाला का तुमचा? आता खर्च निघून आपल्याला प्रॉफिट मध्ये आहे. तर नमस्कार शेतकरी मंडळी, मी शुभम आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी राजा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वाशिम तालुक्यामध्ये. तर इथे आपण बऱ्याच वेळा तुम्हाला व्हिडिओमध्ये काही ठिकाणी किंवा व्हॉट्सअप स्टेटसमध्ये तुम्ही आपले शिमला मिरचीचा एक प्लॉट बघितला असेल. तर तो प्लॉट होता राम वाबळे सरांचा. त्यांच्या प्लॉटवरती आज आपण 600 किलोमीटर दूर येऊन आज त्यांच्या प्लॉटवरती आपण व्हिजिट केलेली आहे. त्यांचा प्लॉट शिमला मिरचीचा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचा 1 एकराचा प्लॉट आहे. तर सरांशी आज आपण बोलणार आहोत. तर नमस्कार सर. सर, आपलं हे वाशिम तालुक्यामध्ये पूर्ण ॲड्रेस सांगू शकताय थोडं शेतकऱ्यांसाठी? हा वाशिम जिल्हा, तालुका वाशिम आणि एकांबा हे गाव येतं. तर याच्यामध्ये तुम्ही कोणती व्हरायटी केली मिरचीची? ही इंड साखर आहे. तर मित्रांनो, हा सरांचा दुसरा प्लॉट आहे. तर सर, पहिला प्लॉट आपण कन्सल्टिंग तुम्हाला पहिल्या प्लॉटला केली होती, त्याच्यामध्ये तुम्हाला कन्सल्टिंग कशी वाटली आपली? एक नंबर. त्याच्यामुळेच आपण पुन्हा रजिस्ट्रेशन केलेलं आपल्या प्लॉटचं. आणि सर, इकडे सुरुवातीला तुमचा एकट्याचा प्लॉट होता आपल्याकडे. आता सध्या आपल्याकडे रजिस्ट्रेशनचे टोटल 10 प्लॉट आलेले आहेत. सगळ्यांना आपले ऑनलाईन शेड्यूल चालू होते. आणि मित्रांनो, सगळ्यांच्या इच्छेनुसार आपण शेतकऱ्यांची इच्छा होती की आपण एकदा यावं आणि सगळ्यांच्या प्लॉटवरती भेटून जावं. म्हणून आपण आज आलो आणि शेतकऱ्यांशी भेटलो सुद्धा. आणि पहिल्यांदा आपण वाबळे सरांच्या प्लॉटवरती आलो, कारण हा आपला सगळ्यात सुरुवातीचा प्लॉट होता. इथून आपली सुरुवात वाशिम तालुक्यामध्ये इथूनच आपली सुरुवात झालेली होती. तर सरांच्या पहिल्या प्लॉटला आपण बघूया. पहिल्या प्लॉटमध्ये सरांचं प्रॉफिट उत्पादन वगैरे राहिलं होतं का, कशा पद्धतीनं काय चाललं? तर सर, पहिला प्लॉट किती एकराचा होता आपला? पहिला प्लॉट आपला अर्ध्या एकराचा होता. अर्ध्या एकर, 20 गुंठे. 20 गुंठे. आणि त्याच्यामध्ये रोपं वगैरे किती होती? त्याच्यामध्ये आपले 8,000 रोप लागवड. इंड साखरा सुद्धा व्हरायटी. इंड साखरा 8,000 रोपं होते. त्याच्यामध्ये टोटल माल किती निघाला शेवटपर्यंत सुरुवातीचा तोड्यापासून? त्याच्यामध्ये आपल्याला सर 17 टन माल. 17 टन माल निघाला. एक मिनिमम नॉर्मल म्हणजे तुम्ही अर्ध्यातून शेड्यूल घेतलं होतं? अर्ध्यातून थोडंसं व्हायरसचं प्रमाण वाटत होतं त्याच्यामध्ये. तुमच्याकडे आम्ही जेव्हा संपर्क केला त्याच्यानंतर ते आपलं जो प्रॉब्लेम होता सॉल्व्ह झाला. म्हणजे जेव्हा तुमचा प्लॉट एक 2-3 महिन्याचा असेल, साधारण 3 महिन्याचा प्लॉट होता, तेव्हा तुम्हाला व्हायरसची वगैरे प्रॉब्लेम आली. त्याच्यानंतर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तिथून पुढे व्हायरस वगैरे क्लिअर झाला होता ना? ब्लॅक ट्रिप्स आला होता. ब्लॅक ट्रिप्स पण क्लिअर झाला. आणि त्याच्यानंतर तुमचा प्लॉट आणि उत्पादन पण 17 टन म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने. रेट वगैरे कशा पद्धतीने सापडला होता? त्यावेळेस थोडं रेट सुरुवातीला होते चांगले, नंतर थोडे रेट कमी झाले. तरी एक साधारण 30 रुपये, तरी 25 रुपयापासून तर 30-35 रुपयापर्यंत रेट होते. नंतरच्या काळामध्ये थोडी कमी झाली, 20च्या मध्ये रेट आले. तर जे आपलं शेड्यूल होतं ते शेड्यूल तुम्हाला असं महाग वगैरे काय वाटलं का? नाही, त्याच्यामध्ये शेड्यूलमुळं आमचा एक तर भरपूर खर्च कमी झाला. नियोजन चांगलं झालं, खर्च कमी झाला आणि क्वालिटी पण आमच्या दरवर्षीपेक्षा चांगली आहे. आम्ही जवळपास 6-7 वर्ष झाली हे घेतो. आम्हाला दरवर्षीपेक्षा तुम्हाला चांगले जरा नियोजन चांगलं वाटलं, क्वालिटी वगैरे चांगली वाटली. तर जे शेड्यूलमध्ये जे औषधं होती ते तुम्हाला सगळी मिळत होते का? म्हणजे जे सर्व मिळत होते? सर्व मिळतं. आणि जे औषधं जे होते त्याच्यामध्ये तुम्हाला असे कोणत्या कंपनीचे प्रोडक्ट वगैरे काही असे खपवण्यात आले नव्हते किंवा तुम्हाला देण्यात आले नव्हते? तुम्ही फक्त आम्हाला कंटेंट सांगता, त्या कंटेंटनुसार आम्हाला पाहिजे त्या कंपनी जे मिळेल ते आम्ही घेतो. आपण फक्त तुम्हाला कंटेंट सांगायचं, त्या कंटेंटनुसार तुम्ही प्रोडक्ट घेऊन वापरले आणि तुम्हाला प्लॉट आला. तर सर, तुम्हाला सांगा, व्हिजिट फी जे आपली आहे म्हणजे जे ऑनलाईन कन्सल्टिंग फी आहे आपली, ते तुम्हाला फी किती वाटते? म्हणजे कशी सफिशियंट वाटते, जास्त वाटते, कमी वाटते? पद्धतशीर आहे, सर्वांना परवडणारी, साधारण शेतकरी असेल त्याला सुद्धा ती व्यवस्थित आहे. जास्त काही फी नाही आणि फीपेक्षा आमचा बाकीचा खर्च खूप कमी झाला. पूर्ण खर्च खूप महत्वाचं आहे. जिथे आधी तुम्हाला 10 दिवसाला किती खर्च, एक साधारण सांगू शकता का तुम्ही? एकरी 10 दिवसाला किती खर्च व्हायचा? 10 दिवसाला जवळपास आमचा 25 ते 30 हजार रुपये सहज व्हायचा. आणि आता किती होतो एकरी? आता कमी होतो. आता जवळपास त्याच्या 70% खर्च होते. 70% खर्च होतो. 15-16 हजार. 15-16 हजारमध्ये भागतं म्हणजे एक 10,000 रुपये तुमचे वाचतायत सध्या आपल्या शेड्यूलनुसार.
म्हणजे ज्याच्यामध्ये जे मेन औषध आहे ते औषध घेऊन आपण स्प्रे घेतल्यामुळे ते आपले खर्च वाचतो. तर गेल्या वर्षी मिरचीमध्ये किती साधारण नफा किती राहिला होता? गेल्या वर्षी थोडे रेट कमी असल्यामुळे थोडं कमी झाले पैसे. आपला खर्च वजा जवळपास 2.5 लाखापर्यंत पैसे, 2.5 लाख रुपये त्याच्यामध्ये राहिले होते. यावर्षी तुम्हाला काय वाटतं किती होतील, एक साधारण अंदाज काय वाटतो तुम्हाला? आतापर्यंत तर भरपूर पदशीर मालही खूप निघाला, रेटही चांगला मिळाला. आता याचे फक्त 3 तोडे झालेत. 3 तोड्यामध्ये माल किती निघाला टोटल? याच्यामध्ये आपला 8 टन माल निघाला. 8 टन माल निघाला 3 तोड्यामध्ये. पहिल्या तोड्याला कमीच निघतो, म्हणजे 2 तोड्यामध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचा माल निघाला. आणि आता तुम्हाला काय वाटतं या एकरामध्ये किती टन निघेल? साधारण 5 टनाच्या आसपास तोडा होईल आत्ताचा. हो, सध्या माल दिसत आहे तसा 5 टनापर्यंत. 5 टनाचा आता सध्या तोडा होऊ शकतो, 100% होईल याच्यामध्ये तोडा. 5 ते 6 टनाला सुद्धा नंतर आपण गाठूया पुढे. आणि प्लॉट साधारण अजून येथून पुढे 1-4 महिन्यापर्यंत चालवायचा आपण प्रयत्न करूया. याच्यामध्ये साधारण जर आपल्याला रेट सापडला तर आतापर्यंत खर्च किती झाला या पूर्ण प्लॉटला? साधारण याला खर्च सर आपला घरा जवळपास 1,50,000च्या जवळपास. 1.5 लाखाच्या आसपास जे मल्चिंग पासून पूर्ण हे सर्व त्याच्यामध्ये तार बांधणी, मजुरी म्हणजे कामगाराची. आता तुमचा त्याच्यामध्ये खर्च निघाला का तुमचा? आता खर्च निघून आपल्याला प्रॉफिटमध्ये आहे, सध्या प्रॉफिटमध्ये आहे. म्हणजे ह्या वेळेस मिरचीला जर रेट कमीत कमी 25-30 रुपयाने जरी राहिला तरी आपण प्रॉफिटमध्ये आहे म्हणायचं. ओके, चालेल. तर शेतकरी मित्रांनो, बघितलं सरांसोबत आपण बोललो. तर सरांचा पहिला प्लॉट होता आपला आणि सरांनी तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं प्रॉफिट राहते, कशा पद्धतीनं काय त्याचा खर्च येतो. तर चला भेटूया पुन्हा एकदा वाशिममधल्याच नंतरच्या एका प्लॉटमध्ये. तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया पुन्हा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.